भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 9 गुणावगुणातून गुरुतत्वबोध याचा भाग 4. राजा, साधकानं आपल्याला मिळालेल्या एकांताचा पुरेपूर फायदा करून घेतला तरच त्याची साधना उच्च दशेकडे जाईल. तेव्हा त्या एकांताचा आदर्श म्हणून मला तो हे सर्व पाहताच गुरुस्थानी वाटला. मी सर्पालाही माझा गुरु केलं. सर्पाच्या जीवनाकडे पाहिलं तर एक लक्षात येतं की तो एकटा राहतो, एकटा फिरतो. त्याला संगतीत राहणं आवडत नाही. अगदी समागमी संग पण क्षणापुरताच असतो. योग्यानं असंच असावं. द्वैताची संगत सोडावी आणि एकांताची धरावी. मनात कोणतेही संकल्प विकल्प न ठेवता योग्याचं जीवन निर्विकल्प असावं. परमार्थाची आस असणाऱ्यांचा प्रवास हा असा एकाकीच असतो. कारणापुरता क्षणिक संग झाला तरी त्यातून कधी मोकळा होईन असं त्याला वाटत असतं. गृहसुतदारा यांचा सहवास दुःखालाच कारणीभूत होतो हे योगी जाणत असल्याने तो त्यापासून दूर राहतो. सर्प काट टाकून पुढे गेला की मागे त्या कातीचं काय झालं हे तो पाहत नाही. त्याप्रमाणे योगी एक गाव सोडून दुसऱ्या गावाला गेला की मागच्या गावाचा विचार करीत नाही. हे मला सर्पाचं जीवन पाहताना समजलं म्हणून मी सर्पाला गुरु केलं. मुंग्याने वारूळ केलं की त्यात उंदीर बिळं करतात. उंदीर बाहेर पडला की तिथं आयत्या बिळात सर्प राहतो. तो घर बांधण्याचे कष्टही घेत नाही. देह हा नश्वर असल्यानं त्याचे चोचले पुरवण्यासाठी योगी जगत नाही. ते नाशाकडे नेणारे असतात ह्याची त्याला जाण असते. सर्पानं बिळाचा ताबा घेतल्यावर पुन्हा उंदीर तिथे येत नाही. त्याप्रमाणे योग्याच्या सहवासात इतरे जन दूरच राहतात. हे सर्व गुण मला सर्पात दिसले म्हणून राजा सर्पाला मी गुरुस्थानी मानलं. शुकाचार्यांकडून अवधूतांचं गुरु आख्यान परीक्षित राजा ऐकत होता. यदुराजा अवधूतांना जितका मनापासून ऐकत होता तितकंच किंबहुना थोडं जास्तच लक्ष परीक्षिताचं शुकाचार्यांच्या सांगण्याकडे होतं. त्यामुळे त्यानं शुकाचार्यांना मध्येच थांबवीत विचारलं, मुनिवर्य, सर्प घर बांधत नाहीत हे खरं आहे, पण दुसऱ्यानं बांधलेल्या घराचा तो आश्रय घेतो हे तितकंच खरं आहे ना? म्हणजे कोणीतरी घर बांधावंच लागतं. चिमणी सुगडीण पण झाडाला घर बांधते. आणि मुनिवर्य, ह्या सृष्टीची नाविन्यपूर्ण रचना हे विधात्यानं बांधलेलं मोठं घरच नाही का? यात काय समजायचं? परीक्षिताच्या प्रश्नानं शुकाचार्य प्रभावित झाले आणि म्हणाले, राजा परीक्षिता, तुझी ही शंका मला खूप आवडली. साधक मनाचा जिज्ञासूपणा जागृत असल्याचं हे लक्षण आहे. अवधूतांना यदुराजाकडे पाहून हेच जाणवलं. तेव्हा ते काय म्हणाले ते ऐक. यातच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि तुझ्या शंकेचं निराकरण होईल. अवधूत पुढे सांगू लागले, यदुराजा, अरे, सृष्टीची निर्मिती त्या विधात्या नारायणानं केली हे निर्विवाद सत्य आहे. त्यामागे परब्रह्माचं म्हणजेच त्या विश्वचैतन्याचं अधिष्ठान आहे. त्या नारायणाची शक्ती तीच लक्ष्मी म्हणजेच माया होय. तिच्याच साह्यानं ही सृष्टी त्यानं निर्माण केली. माया ही त्रिगुणात्मक असते. सत्व रज तम या 3 गुणांचा तो एक खेळ आहे. त्या सजातीय विजातीय असा कोणता भेद न ठेवता सर्व समभावानं सर्वांचंच कल्याण साधायचं ह्या उद्देशानं हे सर्व केलेलं आहे. त्यातील कार्याप्रमाणे निजधर्मानुसार प्रकृती आणि पुरुष असे 2 विभाग असले तरी त्या दोघांचं मिळून एकच कार्य चालत असतं. राजा, सूर्याचं चालणं, वाऱ्याचं फिरणं आणि पाण्याचं वाहणं
हे अविरतपणे विश्वकल्याणासाठीच असतं आणि हे सर्व त्या चैतन्याच्या विधात्याच्या आज्ञेनंच चालत असलं तरी त्यापासून तो पूर्णपणे अलिप्त असतो. त्या पुरुषोत्तमाची शक्ती म्हणून माया हे सर्व करीत असते. मायेचं स्वरूप नित्य नूतन असल्यानं त्याचं प्रलोभन जीवाला असणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु त्याच लोभ प्रलोभनातून जीवाचं सर्व अंग व्यापलं जाऊन त्याचं जीवन भंग होतं हे तितकंच खरं आहे. म्हणून राजा जीव जेव्हा विरक्त निरासक्त होतो तेव्हाच तो योगी होतो. कामादी रिपूंचा शिरच्छेद करून सर्व परस्पर भेदांचं जनभेदन केलं, त्याच्याच अविद्येच्या राती सरतात आणि त्याच्या जीवनात ज्ञानसूर्याचा उदय होतो. शुकाचार्यांना विचारलेल्या शंकेचं निराकरण झाल्यानं परीक्षिताला समाधान वाटलं. ही माया सृष्टी म्हणजे विधात्यानं बांधलेलं घर असलं तरी तो विधाता त्या घरापासून वेगळा आहे. तो अलिप्त आहे. अशा या संसारातून अलिप्त असणाराच योगी होतो. तोच खरा ज्ञानी असतो. हे अवधूतांचं विधान मनात कोरून ठेवावं असंच होतं. तेवढ्यात आश्रमसेवकांनी गुलाबजलाचे पेले त्यांच्या समोर आणले. उभयतांनी तो आस्वाद घेतला आणि त्यांचा संवाद पुढे सुरू झाला. आता तो संवाद आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा कथा भावरूपे घडलिया हाते करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत्.